आज ना मला सकाळ सकाळी मस्त हिरवागार असा पालक दिसला। म्हटलं चला आज आपण काय करूया, पालक घरी घेऊन जाऊ आणि सगळ्यांना पालक पुरीच देऊ। पण त्यापूर्वी दुपारी मला ह्या आजी भेटल्या होत्या, यांना तर खूप भूक लागलेली होती, म्हणून म्हटलं चला थोडा आता यांना खायला देऊया। पण ह्या आजीची आपली परत भेट होईल असं मला वाटलं नव्हतं। बाहेरून काही देण्यापेक्षा घरीच केलेलं बेटर राहतं हे मला आता कळालेलं आहे आणि सगळ्यांना मला तेच सजेस्ट केलेलं आहे की तुम्ही घरी काहीतरी बनवून काही पण बनवा आणि ते द्या, जेणेकरून ते जास्त क्वांटिटी देणं बी होतं आणि हायजीन पण मेंटेन होते। तर त्याच पद्धतीने आज आपण पालक पुरी बनवलेली आहे, ते पण बटाट्याच्या चटणी सोबत। आम्ही सगळ्यांनी मिळून हे सगळं पॅक केलं आणि निघालो सरळ हे डोनेशन करण्यासाठी। आज माझ्यासोबत कोमल होती, म्हणून तिलाही खूप आनंद झाला आणि आम्हाला थोडी खरेदी करायची होती, कारण की मी उद्या थोडं आउट ऑफ जातोय आणि कुठं जातोय हे तुम्हाला लवकरच येणाऱ्या व्लॉग मध्ये कळेलच। हो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा आउट ऑफ जातोय तर मग ह्या सगळ्यांचं काय, तर मी तिकडे देखील डोनेशन करणार आहे। आपला उद्देशच तो आहे, गरजू लोकांपर्यंत आपली मदत पोहोचली पाहिजे आणि ती मदत माझी नेहमी चालू राहणार आहे। कालच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की एका आजीबाईला डोळ्यांचं आपल्याला ऑपरेशन वगैरे जे काय आहे ते करायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला काहीतरी करावे लागणार आहे। तर मला खूप साऱ्या जणांनी सजेस्ट केलं की ह्या ठिकाणी जा, त्या ठिकाणी जा, तर मी वेळ आल्यावर तुम्हाला दाखवेलच मी त्यांच्यासाठी काय करणार आहे। तर परंतु हे काम चालू असताना मला तुमच्या सपोर्टची गरज आहे, त्यासाठी आपल्या आयडीला फॉलो करून घ्या, कारण की तुमचा एक फॉलो कोणत्या तरी गरजूचं पोट भरू शकतो। ह्या आजीबाई मला परत भेटल्या, आपल्या बस स्टँडवर झोपलेल्या होत्या, तर त्यांना आपण पुरी दिलेली आहे, कारण की त्यांना खूप भूक लागली होती आणि त्या खूप खुश झाल्या हे सगळं बघून। कमेंट बॉक्समध्ये तुम्ही रेसिपी मला सजेस्ट करू शकता की आपण यांना काय दिलं पाहिजे। तर